ही ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभागवार ही थोडीशी बदलली गेली पाहिजे. आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे, अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे. सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू ते उपकार. हे असं आत्ताचं राजकारण आहे. आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ. फुकट कॉम्प्युटर देणार, कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय? कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय? म्हणजे कॉम्प्युटर दिला, आम्ही टॅब वाटू. टॅब वाटला हरकत नाही. म्हणजे कोरी वही देणं आणि टेक्स्टबुक देणं हा फरक आहे. एखाद्याला कोरी वही दिली तो वही काय करेल, कदाचित पावसाळा आल्यानंतर पानं फाडून होड्या करून सोडू पण शकतो तो. पण वहीमध्ये लिहिणार काय? आणि हे जे हा जो विषय आहे कॉम्प्युटरचा, आपण सुद्धा दिलेले आहेत. अगदी मला वाटतं 2014 साली असेल, 2014 साली आपण टॅब दिले होते, टॅबलेट. आता त्या टॅबमध्ये काय केलं होतं आपण? कारण तुम्हाला हेही आठवत असेल की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं हे कमी करणं. अनेकदा ते त्यांची व्यथा सांगायचे की अरे मुलं आहेत का गाढवं आहेत ओझी वाहणारी, हे ओझ्याने वाकून जात आहेत. आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले, उत्तर नाहीत आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी? 16 वर्षी. आणि 16व्या वर्षी आपल्या आत्ताच्या जगातला, आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो? त्याच्या पाठीवरती किती ओझं टाकतो? तो त्या ओझ्याने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिसून गेलेला असतो. म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, या सगळ्यांनी चमत्कार केले, एक अद्भुत पराक्रम गाजवला, त्या काळामध्ये आपल्या काळातली मुलं ही पिचून गेलेली आहेत. मग ती उठून उभी राहणार कधी? त्याच्यातनं बाहेर पडतात ते एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर. त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते. बरं, पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही स्पर्धेत मागे पडेल. त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का परत झालं, त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही, बॅट बॉल सगळं घेऊन पॅड बीड घेऊन क्रिकेटच्या कोचकडे आमच्या मुलाला सुद्धा वैभव सूर्यवंशी करा. एखाद्याने कुस्ती खेळली, कुस्ती, एखाद्याने बॅडमिंटन. ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो. आणि मग पाठीवरच्या दप्तराचं ओझं ज्याचा उल्लेख मी मगाशी केला